करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या आजूबाजू प्रत्यक्षात जर पाहायला गेलं ना, तर दुसऱ्यांच्या घरामध्ये लावालावी करत असतात. दुसऱ्यांच्या लोकांमध्ये बघा प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलो, ज्याप्रमाणे काडी लावण्याचं काम करत असतात. म्हणजेच काय, काही लोक स्वतःला बघा प्रामुख्याने मीपणाने, स्वार्थी, अभिमानाने, त्याचप्रमाणे स्वतःच्या घरामध्ये कुठलीही गोष्ट असतानासुद्धा दुसऱ्यांच्या घरातून ती गोष्ट स्वीकारणे. म्हणजेच काय, काही लोक स्वतःचं घर जळत असलं तरी दुसऱ्यांच्या घराला आग लावण्याचा प्रयत्न सोडत नाही. लोक दुसऱ्यांच्या घराला आग लावण्याचा प्रयत्न का सोडत नाही आहेत? कारण का, आपल्याला माहिती असतं या व्यक्तीसमोर आपण जर काही म्हटलं ना, तर ही व्यक्ती बोलल्याशिवाय राहणार नाही. आणि जी लोक आग लावतात त्यांना सजा भोगावी लागतेच. आपण एकमेकांवर विश्वास ठेवतो, परंतु तो विश्वास किती वेळ हो? समर्थ म्हणाले, विचार कर. चांगले विचारसुद्धा आहेत, वाईट विचारसुद्धा आहेत. का असं होतं मग? विचार जर आपण केला ना, लोक दुःखी का होतात? नशिबानं जोडल्या गेलेल्या माणसांचा कधीही गैरवापर करू नका. आपल्या बाबतीत सुद्धा असं होतं. काही माणसं आपल्या उत्तम प्रकारे येतात. ती माणसं प्रत्यक्षात जर आपण विचार केला तर नशिबाने जोडली जातात. खरंच ती व्यक्ती आपल्याला प्रामुख्याने मदत करत असते. पण कधी कोणाला वाईट बोलू नका, कुणाचाही अपमान करू नका, कुणाला कधी कमी लेखू नका. तुम्ही जरी शक्तिशाली असलात तरीसुद्धा, कारण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. केव्हा पलटेल कळणारसुद्धा नाही. म्हणून आयुष्यात आलेल्या माणसांना सदैव जवळ ठेवा. प्रत्येकावर विश्वास ठेवत बसू नका. बरोबर की नाही? कारण विश्वास ज्या व्यक्तीवर आपण ठेवत गेलो ते विश्वासघात करणारी माणसं आपल्याला पाहायला सुद्धा मिळाली. रंग एकसारखा असला म्हणून जर आपण विश्वास ठेवायला गेलो, म्हणजेच काय, साखर खाल्ली की गोडवा आपल्याला कळतो. पण रंगावरून जर आपण पाहायला गेलो तर मिठाचा सुद्धा रंग हा पांढराच आहे. परंतु मीठ खाल्लं की खारट ही चव आपल्याला कळते. परंतु रंगावरून कळायला गेलं तर साखर आणि मीठ दोन्हीही पांढरे आहेत. परंतु विश्वास ठेवणं लायक नाही. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, लोक आपल्या घरामध्ये आग का लावतात? म्हणजेच काय, आपली गोष्ट बघा आपल्याच घरामध्ये येऊन सांगतात. असं का? आपण आता रस्त्याने चाललेलो आहोत आणि एखाद्या व्यक्तीबरोबर आपण बोलत आहोत. आता आजूबाजूचे जे शेजारी असतात बघा, तेच येऊन आपल्या घरी येऊन सांगतात की तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी या व्यक्तीशी बोलत होती. नंतर आपल्याला आपलेच आई वडील म्हणतात, आपल्याच घरातली माणसं बोलतात, अरे तू या व्यक्तीशी बोलत होती का? मग आपण विचार करतो, अरे यांना कोणी सांगितलं? म्हणजे विचार करा, स्वतःच्या घरातलं पाहत नाही,
स्वतःची मुलगी कुठे जाते, स्वतःचा मुलगा कुठे जातो, हे कधी पाहत नाही आणि आपण कधी कोणाला सांगतसुद्धा नाही. बरोबर की नाही? कारण ती आपल्याला सवयच नाही. कारण समर्थ म्हणाले, "पहावे आपणासी आपणा." आपल्याला कुठे वेळ आहे? परंतु आपण ज्यांच्याशी बोलत होतो, त्या व्यक्तीशी बोलत असताना ही माहिती कोणी दिली? आपण विचार करतो की नाही? समर्थ म्हणाले, "कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका." आणि कुणालाही सुद्धा पाहायला मिळतात. बरोबर की नाही? परंतु काय करावं लागेल? आयुष्यामध्ये कठीण परिस्थितीत संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होत असते, ती म्हणजे आत्मविश्वास. कठीण परिस्थितीसुद्धा येते, चांगली परिस्थितीसुद्धा पाहायला मिळत असते. परंतु विचार जर केला ना, तर आपला आत्मविश्वास वाढवायचा आहे. आत्मविश्वास गमावू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, चुकीचं वागल्यावरच शिक्षा मिळते असं काही नसतं. आपण अरे मी प्रकारे वागलो होतो, पण मला शिक्षा का भोगावी लागली? मी तर काहीच केलं नव्हतं ना. बरोबर की नाही? परंतु ही चुकीची शिक्षा मला का? आपण विचार करतो ना. म्हणजे चूक नसताना सुद्धा आपल्याला त्याची शिक्षा भोगावी लागते. आणि ज्या वेळेला बघा, एखादी व्यक्ती चूक करत आहे तरी शिक्षा मिळत नाही, मग आपण विचार करतो, अरे मलाच काय शिक्षा भोगावी लागली? कारण जास्त चांगलं वागलं तरीसुद्धा किंमत मोजावीच लागते आणि वाईट वागलं तरीसुद्धा किंमत मोजावीच लागते. वाईट बोललो तरी लोकांच्या शिव्या खायलाच मिळतात आणि चांगलं केलं, चांगलं बोललो तरी लोक निंदा करणारे आहेतच. आता वागायचं कसं, बोलायचं कसं? म्हणून समर्थ म्हणाले, लोक का प्रयत्न सोडत नाही आहेत ना, त्याचं हेच कारण आहे. फक्त आपल्याला बदलायचं आहे. आपला स्वभाव मूळ जो आहे ना, तो बदलायचा आहे. आयुष्यामध्ये नेहमी जशास तसं वागत गेलं पाहिजे. जर तुम्ही बघा, जर तुमच्यामध्ये बदल होत नसेल, एखादी व्यक्ती तुम्हाला बघा रागावून बोलत असेल किंवा चिडवत असेल आणि तुम्ही शांत बसत असाल, तर त्या व्यक्तीला वाटतं की या व्यक्तीला कितीही काही बोललं तरी ही व्यक्ती शांत, ती काहीही बोलणार. परंतु जर त्या व्यक्तीला जशास तसं जर तुम्ही उत्तर दिलं, तर ती व्यक्ती पुन्हा कधी तुमच्या बघा बोलायला येणारच नाही. कारण का? जशास तसं तुम्ही वागलात ना. गप्प बसू नका. आणि लोक आपल्यावर हुकूमत गाजवून मोकळं होत असतात. हुकूमत तेव्हाच गाजवतात जेव्हा तुम्ही शांत बसता. म्हणून कधीच कोणाला संधी देऊ नका. बरोबर की ना? आपण काय विचार करतो, अरे शांत राहिल्यावर सगळं व्यवस्थित होईल, परंतु शांत राहिल्यावर उलट अजून जास्त होतं. म्हणून समर्थांनी सुंदर का भाग दिलेला आहे, उद्धटासी व्हावे, उद्धटासी वागावे उद्धटच. बरोबर की नाही? परंतु कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका. ही सुद्धा शिकवण दिलेली आहे. कुठे जायचं असेल तर विवेकसहित जाणं. भावनांच्या तव्यावर बघा, स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात. अनेक माणसं येतात, परंतु सगळीच माणसं आपली असतात का? विचार कर. स्वतःच्या मनाला प्रथम तर विचार कर. हा माझा मामा, तो माझा काका, ही माझी मावशी, ती माझी मामी, सगळेच उपयोगाला येतात? नाही. कारण नात्यांचा पाणवठे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात. ज्या ज्या वेळेला त्यांना गरज असेल ना, तेव्हाच ते आपल्या जवळ येणार. अन्यथा तुमच्या जवळून जातील, पण तुम्हाला हाक मारणार नाही. परंतु तुम्ही एखादं चुकीचं कार्य करा, बघा तुमच्या घरात आग लागल्याशिवाय राहणार नाही. कारण का? तुमची माहिती तुमच्या घरापर्यंत पोचलेली असणार, ही ती माणसं. लक्षात ठेवा. आपण नेहमी सावधान असलं पाहिजे. ज्या वेळेला आपला देह हातबोल होईल, आत्मविश्वास गमावून बसेल, मग उपयोग काय?
रागानं गेलेली व्यक्ती परत येऊ शकते, पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत येत नाही. खरंच आहे. एखाद्या वेळी बघा, रागावलेली व्यक्ती, एखाद्या व्यक्तीला सहज राग येतो. आपल्याला सुद्धा राग येतं की नाही? जर कोणी काही बोललं की आपण काय करतो? राग आला मी आज काय जाणार नाही. परंतु उद्या जशाच्या तसं आपण जातो परत. मग ती व्यक्ती बोलते, "अरे तुला राग आला होता ना?" राग निवळला. परंतु शांतपणे एखादी व्यक्ती पुन्हा परत पाहायला सुद्धा मिळत नाही. कारण का? ती अंतर्मनातून बघा काय झालेली असते. राग रागाने लालबुंद झालेली असते. म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका. ती शांतपणे कायमची बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, निघून जाईल आणि आपण फक्त बघत बसू असं सुद्धा करू नका. प्रत्येकाला सहकार्य करा. झुकायचं असेल तर कोणाच्या विनम्रतेसमोर झुका, पण कोणाच्या शक्तीसमोर, कोणाच्या रूपासमोर, कोणाच्या संपत्तीसमोर कधीही झुकू नका. काय गरज पडली? देतो तो देव ना. प्रत्यक्षात देवाने सुद्धा आपल्याला 2 हात 2 पाय सर्व काही बघा आपल्याला उत्तम प्रकारे शरीर प्राप्त करून दिलेलं असताना आपण कोणासमोर झुकायचं? हां, विनम्रतेसमोर उत्तम आहे, परंतु कोणासमोर नाही. समर्थ म्हणाले, आयुष्य हे चिरत्न पेटी, माझी भजनरत्ने गोमटी, ईश्वरे अर्पून या लुटी आनंदाची करावी. अर्पण करायचं असेल तर ईश्वराच्या समोर. दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात. एखाद्या व्यक्ती प्रत्यक्ष जर आपण विचार केला, काय केलं की बाबा ही व्यक्ती मला सांगते तसं मी वागायला गेलो, परंतु नाही ना तसं होत. समर्थ म्हणाले, त्यांनी सांगितलं म्हणून मी ऐकलं, तसं होत नाही ना. बरं, म्हणून कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही ऐकत असाल तर ते चुकीचं आहे. तुला सुद्धा 2 कान दिलेले आहेत, 2 डोळे दिलेले आहेत. स्वतःच्या डोळ्यांनी बघ, कानाने ऐक, नंतरच विश्वास ठेव. कोणाच्या सांगीवांगीवरून जर विश्वास ठेवत असेल मग उपयोग काय? नातं नसलं तरी आपुलकीचं बंधन असावं. भेट नसली तरी गोड संवाद असावा, समर्थ म्हणाले. आता आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची माणसं आली तरी नातं कसं टिकवायचं, कशाप्रकारे बोलायचं, आपुलकीचं बंधन. परंतु भेट नसली तरी गोड संवाद असावा. फोनवर बोलत असताना आपल्याला कळतं का कोणाशी आपण बोलत आहोत? बघा, एखाद्या व्यक्तीचा फोन आला की आपल्याला माहीत नसतं की कोणाचा फोन आलेला आहे, तरीसुद्धा आपण उत्तम प्रकारे बोलतो की नाही? मग तसंच आहे, प्रामाणिकपणा हा रक्तातच असला पाहिजे, दिखाव्यासाठी नाही. कारण चांगुलपणाचं ढोंग जास्त दिवस चालत नसतं, शेवटी आल्याशिवाय राहत नाही. म्हणून कसं वागायचं, कसं बोलायचं, कशाप्रमाणे राहायचं हे सुद्धा आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. म्हणून लोक कितीही आग लावण्याचा प्रयत्न करू दे, त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण लोक तुमची प्रॉपर्टी बघतील, संपत्ती पाहतील, परंतु तुमचा स्वभाव पाहण्यात खूप वेळ घालवतील. म्हणून आपण लोकांच्या प्रॉपर्टीसमोर किंवा संपत्तीसमोर झुकायचं नाही, वाकायचं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण लोकांना संधीसुद्धा द्यायची नाही, जेणेकरून घरामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करतील. कारण त्यांना माहिती असतं की ही लोकं खूप चांगली आहेत, तरीसुद्धा यांना त्रास देणं बघा प्रत्यक्षात त्यांच्या पाचवीला पुजलेलं आहे. कारण कुणाचं दुःख ते समजू शकत नाही आहे. त्रास काय होत असतो ते सहन करणाऱ्यालाच माहीत असतं. म्हणून प्रत्यक्षात समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे, जेव्हा जेव्हा त्रास होईल तेव्हा स्मरण कर, मरणाचे स्मरण असावे. जय जय रघुवीर समर्थ.